ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरुं अतिशान्ति शीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधो तत्त्वबोधसेतुकरम्। ओम तत्सत् प्रब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून लिंग ऐक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी शिर साष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 178 काढा। तर जागृत स्वप्न सुसुप्ती या 3 अवस्थात साक्षीरूपाने आणि अन्नमय प्राणमय मनोमय ही जी पंच कोश आहेत ह्याचा सुद्धा आपण दृष्टा साक्षी आहोत। ही आपण काल बघितलेलं आहे। कालच्या भागामध्ये विवेकदृष्टीनं विवेकानं ही तू ह्याच्यापेक्षा वेगळा आहेस असं विचार कर असं सद्गुरू सांगतात। विवेक म्हणजे चाळणीसारखं सगळं कचरा बाजूला काढायचा आणि वरचं घ्यायचं। सगळं ही बाजूला काढून मी आत्मस्वरूप आहे असं आपण कालच्या भागात बघितले। अद्वितीय आहोत आपण। सजातीय प्रवाह विजातीय प्रवाह स्वागत भेद सजातीय विजातीय स्वागत भेद या भेदाविरहित असा आत्मा आहे असा अनुभव घेऊन पहा। नुसतं आत्मा आहे असं ऐकून शब्दामध्ये नाही, अनुभव घेऊन पहा। सजातीय विजातीय आणि स्वागत भेद। तर सजातीय भेद काल आपण बघितला। सजातीय भेद कोण सांगते? सजातीय भेद कशाला म्हणावं? ही 3 भेदाविरहित आहे आत्मा। तर ही 3 भेद कसे? ओम नमः शिवाय। सुनंदाताई पाटील उघडले का? म्यूट सांगायचे का? काय प्रश्न? सजातीय भेद कशाला म्हणावं? काल बघितलं आपण, पण तरी एकदा अजून थोडं उजळणी होती, लक्षात राहतं। सजातीय भेद कशाला म्हणावं? जाती एक व्यक्ती भिन्न ह्याला सजातीय भेद म्हणावं। विजातीय भेद कशाला म्हणावं? जाती भिन्न व्यक्ती भिन्न त्याला विजातीय भेद म्हणावं। स्वागत भेद कशाला म्हणावं? स्वागत भेद आपल्या शरीराचे अवयव म्हणजे काय म्हणते मला तरी व्याख्या येईना। हात म्हणजे पाय नाही, पाय म्हणजे हात नाही, असं याला स्वागत भेद म्हणावं। बरोबर सांगितलं। म्हणजे स्वतः, गत म्हणजे वर्तने। स्वागत भेद सजातीय भेद विजातीय भेद आणि स्वागत भेद। सजातीय म्हणजे जाती एका जातीचे आणि व्यक्ती 2 म्हणजे ब्राह्मण आहे आता तर ब्राह्मण जात आहे। मग एकच 2 व्यक्तीत पण दोन्ही पण व्यक्ती एकाच जातीचे, ही सजातीय भेद। 2, 4, 10 किती असो, मग हा सजातीय भेद। विजातीय भेद म्हणजे जात वेगळी आणि व्यक्ती पण वेगळ्या जातीचे 2, एक स्वामीचा एक लिंगायताचा असे 2 वेगळ्या जाती आणि वेगळे व्यक्ती, ह्याला विजातीय भेद असं म्हणावं। स्वागत म्हणजे शरीरातले हात म्हणजे पाय नाही, पाय म्हणजे हात नाही, डोळा म्हणजे कान नाही, कान म्हणजे तोंड नाही, म्हणजे ही स्वागत भेद। मग ही 3ही भेद आपल्या आत्मस्वरूपामध्ये नाहीत। भेदविरहित असा आत्मा आहे असं अनुभव घेऊन पहा। तू स्वतःच अनुभव घे। इथं दुसऱ्याचा कुणाचाच विचार नाही, आपलाच विचार आहे। याप्रमाणे गुरुजींनी जेव्हा
विचार करून अनुभव घेऊन सांगितले तेव्हा जे जे काही एवढा वेळ ऐकले ते होते त्या त्या सर्वाचे मनन करून ऐकलेलं काय करायचं मनन करायचं मनन करायचं जसं गायीप्रमाणे गाय बैल जे असते ते बघा रानामध्ये गवत खाऊन येतो भरभर आणि निवांत पुन्हा गोट्यामध्ये बसून त्या घशामधलं गवत तोंडामध्ये आणतो आणि बारीक बारीक चावीत बसतो जसं रवंत करते गाय तसं मनन करावं त्या त्या सर्वाचे मनन करून कशाचं मनन करावं तर जे ऐकलं त्याचं जी गुरुजींनी सांगितलं आणि ती ऐकलं ती पुन्हा पुन्हा मनन करून निधिध्यासनपूर्वक आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार रूप अनुभव शिष्याने घेतला. निधिध्यासन निधी म्हणजे काय व रात्र दिवस रात्रंदिवस अखंड ध्यास निधिध्यासनपूर्वक आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार रूप अनुभव शिष्याने घेतला आहे. जसं आपल्याला निधी ध्यास किती देहाचा किती ध्यास आहे हो निधी रात्रंदिवस मी देह आहे हे आपल्या लक्षात आहे आपलं नाव आहे आपल्या लक्षात आहे. कधीही कुठंही विचारू द्या झोपेत सुद्धा विचारू द्या आपल्याला आपण जागं होऊन आपलं नाव सांगतो आपल्या रात्रंदिवस आपल्या ती लक्षात आहे. तसं मी आत्मा आहे ही रात्रंदिवस आपल्या लक्षात राहायला पाहिजे. देह म्हणजे मी नाही तर मी आत्मा आहे. ही परिभाषिक जगात बोलण्यासाठी मी तो म्हणावं मी तो म्हणल्याशिवाय व्यवहार चालत नाही. पण आपल्या आपल्या अंतःकरणामध्ये आपला आपला निश्चय करायला पाहिजे. मी ही ध्येय नाही ध्येयाधिक माझे नाहीत. मग प्रेम करू का तर प्रेम तर करावं फक्त आसक्ती ठेवू नये. मग आसक्ती नाही कशाहून ओळखावं जेव्हा ती वस्तू आपल्यापासून दूर जाईल ती व्यक्ती आपल्यापासून दूर जाईल तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटू लागलं तर त्याच्या ठिकाणी आसक्ती आहे. प्रेम तर करावं फक्त आसक्ती ठेवू नये. आपल्या आपल्या मनानं विचार करावा मी ही ध्येय नाही मी अवयव नाही ही इंद्रिय मी नाही मी कोण आहे तर मी सच्चित आनंदरूप आत्मा आहे. असा निधी ध्यास रात्रंदिवस ध्यासपूर्वक आपल्या स्वस्वरूपाचा साक्षात्कार रूप अनुभव शिष्याने घेतला. कुणी घेतलाय अनुभव शिष्याने घेतलाय. असं जर केलं तर रात्रंदिवस मी आत्मा आहे असं जर केलं तर साक्षात्कार होतोच साक्षात्कार होत नाही असं नाही. आपल्या वृत्ती आहेत बघा मनामध्ये जी वृत्ती उत्पन्न होतात कोणतीही वृत्ती उत्पन्न होऊ दे मनामध्ये चांगली हो वाईट हो ती वृत्ती उत्पन्न झाली की ही वृत्ती मी नाही आणि माझी पण नाही. असं जर प्रत्येक वृत्तीला आपण बाजूला काढलं तर साक्षात्कार व्हायला वेळ लागत नाही. चांगल्या विवृत्ती आल्या तरी ती माझ्या नाही तर मी नाही आणि वाईटसुद्धा आल्या तरी तीसुद्धा मी नाही आणि माझं नाही. हा दृढ निश्चय करायचा आहे आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. अनुभव शिष्याने घेतला इथं तो आपला अनुभव शिष्य 3 देहारी सांगून उघड करून दाखवतो. शिष्याला अनुभव आलेला इथं आणि ती शिष्य जो अनुभव घेतला तो उघड करून सांगत आहे दाखवित आहे. शिष्याला कोणता अनुभव आला तो शिष्य सांगत आहे उघड करून दाखवितो. त्यातल्यासुद्धा पहिल्या दोहाच्या 4 देह व 3 अवस्था याहून आत्म्याचे रूप निराळे आहे असे शिष्य सांगतो. सुरुवातीला काय सांगू लागलेला आहे शिष्य 4 देह आणि 3 अवस्था याहून आत्म्याचे रूप निराळे आहे असे शिष्य सांगतो. 4 देह कोणते? ओम नमः शिवाय. 4 देहाची नावे सांगू का हो हो सांगा. 4 देह स्थूल देह नंबर 1 नंबर 2 सूक्ष्म देह नंबर 3 कारण देह नंबर 4 महाकारण देह. हां तर स्थूल देह कशाला म्हणावं
स्थूल देह डोळ्याला दिसते, हाताला लागतो, त्याला स्थूल देह असे म्हणावे. हां, सूक्ष्म देह कशाला म्हणावं? सूक्ष्म डोळ्याला दिसत नाही, हाताला लागत नाही, त्याला सूक्ष्म देह असे म्हणावे. आणि कारण देह? आ- कारण देह अज्ञानाला कारण देह असे म्हणावे. आणि महाकारण देह? महाकारण देह कशाला म्हणावं? बरोबर आलं काकू, सगळं एवढं सांगा म्हणजे बरोबर आलं. महाकारण देह, चांगला अभ्यास केलाय. महाकारण देह कशाला म्हणावं? थोडं लक्षात नाही. महाकारण देह ह्या तिन्हीच्या अपेक्षेनं आला. आणि महाकारण देह ज्ञान स्वरूप आहे. ह्या तिन्हीचा नाश करतो महाकारण देह. अज्ञानाला कारण देह आणि अज्ञानाला महाकारण देह. विशेष ज्ञान जी प्राप्त झालं त्याला महाकारण देह असं म्हणावं. जी स्थूल आहे, सूक्ष्म आहे, कारण आहे, ह्या तिन्हीलाही नाश करण्याची शक्ती महाकारण देहामध्ये आहे. म्हणूनच महा म्हटलेलं आहे, मोठं कारण आहे. महाकारण देह असं म्हणावं. महाकारण देहाचं स्वरूप ज्ञान स्वरूप आहे आणि कारण देहाचं अज्ञान स्वरूप. तर आता ह्या चारीही देह आणि तीन अवस्था याहून आत्म्याचे रूप निराळे आहे. तीन अवस्था कोणत्या? हँडरेस करा. एकदम उघडून बोललं तर सगळ्याच बोलतात. हँडरेस करा. तीन अवस्था कोणत्या? मीनाताई बोला. हां बोला. ओम नमः शिवाय. तुमच्या वंदन. हां जागृत अवस्था, बोला. जागृती, स्वप्नी आणि सुसुप्ती ह्या तीन अवस्था आहेत. हां, ह्या तीन अवस्था आहेत. मग तीन अवस्थेपासून आत्मा कसा आहे? तीन अवस्थेहून हां वेगळा आहे. तीन अवस्था म्हणजे आत्मा नाही, तर तीन अवस्थेपेक्षा वेगळा आहे, भिन्न आहे. चार ध्येयाहूनही भिन्न आहे आणि तीन अवस्थेहूनही भिन्न आहे आत्मा. तर शिष्य अनुभव सांगू लागलेला आहे. शिष्य अनुभव वर्णन दोह. शिष्य म्हणतात, हुम स्थूल सूक्ष्म कारण नाही महाकारण रूप, नहीं जागृत स्वप्न सुसुप्ती, हुम पोते शुद्ध स्वरूप. टीका. स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे जे ध्येयत्रय हे ते मी नव्हे. स्थूल, सूक्ष्म आणि कारण ही कोण सांगायले? तर शिष्य स्वतःचा अनुभव सांगायला आहे. इथपर्यंत आलाय शिष्य. स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे ध्येयत्रय ते मी नव्हे. त्याचप्रमाणे विशेष ज्ञान स्वरूप जो महाकारण देह तोही मी नव्हे. विशेष ज्ञान कशाला म्हणावं? आपण बघितलंय विशेष ज्ञानाचं. विशेष ज्ञान महाकारण देह तोही मी नव्हे. जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती या तीन अवस्थाही माझ्या आत्म्याच्या नाहीत, तर त्या बुद्धीच्या आहेत. महाकारण देह कशाला म्हणावं? आत्ताच बघितलं आपण. ज्ञानस्वरूप आहे महाकारण देह आणि विशेष ज्ञानालाच महाकारण देह म्हणावं. विशेष ज्ञान प्राप्त झालं की महाकारण देहाचंच हे विशेष ज्ञान आहे. सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान आपण बघून आलेलो आहोत. लाकडामध्ये सामान्य ज्ञान म्हणजे अग्नी आहे. सामान्य रूपानं अग्नी आहे लाकडामध्ये, पण त्याला ते पेटविल्याशिवाय पेटत नाही बघा. विशेष रूप प्राप्त होत नाही त्याला. जेव्हा तो पेटविला जातो तेव्हा विशेष ज्ञान प्राप्त होतं. महाकारण देह हा तोच तो नव्हे. जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती या तीन अवस्थाही माझ्या आत्म्याच्या नाहीत, तर त्या बुद्धीच्या आहेत. भागवतातही सप्तम स्कंदाच्या 7व्या अध्यायात प्रल्हादांनी असेच सांगितलेले आहे. काय सांगितलं प्रल्हादांनी? काय सांगितलेले?
ओम नमः शिवाय. 7व्या अध्यायात प्रल्हादाने काय सांगितलं भागवतातल्या 7व्या अध्यायामध्ये? आलं का लक्षात काय सांगितलं ते? ग्रंथ समोर असला की येतं आहे. ग्रंथ समोर असायला पाहिजे. सुनंदाताई पाटील बोला. ओम नमः न सुसुप्ती याची नावस्था माझ्या अवस्था आत्म्याच्या नाही बुद्धीच्या आहेत असं सांगितलं. ओम नमः शिवाय. अगदी बरोबर. कोणाच्या आहेत ह्या अवस्था? बुद्धीच्या आहेत ह्या अवस्था. जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती ह्या अवस्था माझ्या आत्म्याच्या नाहीत तर त्या बुद्धीच्या आहेत. काय सांगितलं मीनाताई? हँड्रेस केला होता, बोला. ओम नमः शिवाय ताई. हां जागृत, स्वप्न आणि सुसुप्ती या 3 अवस्था माझ्या नाहीत तर त्या बुद्धीच्या आहेत असं भागवतात 7म स्कंदाच्या 7व्या अध्यायात प्रल्हादाने सांगितले आहे. बरोबर सांगितलं. ओम नमः शिवाय. आता पुढचा श्लोक सांगितला. श्लोक कशाला म्हणावं? लक्ष्मीताई, श्लोक कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय ताई. हां शोकाचा नाश करतो त्याला श्लोक असतो. हां बरोबर. जो शोकाचा नाश करतो, जीवनामध्ये शोक म्हणजे दुःख, जे दुःख शोक येते त्याचा नाश करतो त्याला श्लोक असं म्हणावं. बुद्धी जागरणं स्वप्नः सुसुप्तिरिति वृत्तयः ता येन वा अनुभवेते स्वाध्यक्षः पुरुषः परः. अर्थ, जागृत, स्वप्न आणि सुसुप्ती या 3 अवस्था बुद्धीच्या आहेत. या 3 अवस्था ज्याच्या योगाने जाणल्या जातात तो या 3 अवस्थेचा साक्षी, या अवस्थेहून निराळा सच्चित आनंदरूप उत्तम पुरुष आहे. जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती ह्या बुद्धीच्या अवस्था आहेत. पण जाणतो कोण? तर बुद्धीच्या अवस्था आहेत 3 अवस्था ज्याच्या योगाने जाणल्या जातात तो या 3 अवस्थेचा साक्षी, या अवस्थाहून निराळा सच्चित आनंदरूप उत्तम पुरुष आहे. यासाठी 3 अवस्थाचा प्रकाशक मी स्वतः केवळ शुद्ध निर्मळ स्वयंप्रकाश सामान्य रूप आत्मा आहे. ह्या 3 अवस्थेला प्रकाशित करणारा कोण आहे? तर मी स्वयंप्रकाश सच्चित आनंद रूप, सच्चित आनंद तिन्हीचंही. ओम नमः शिवाय. सत कशाला म्हणावं? बोला मीनाताई, कशाला म्हणावं सत? जो 3ही काळात असतो कोणत्याही ज्ञानाने बाद होत नाही त्याला सत असे म्हणावे. ओम नमः चित शिवाय. कशाला म्हणावं? तिन्हीचंही सांगा. चित आनंद, सच्चित आनंद. आलुप्त प्रकाश चित्त हा आनंद परम प्रेमास्पद याला आनंद असे म्हणावे. असं कोण आहे? आत्मा सच्चित आनंद स्वरूप मी आहे. मी आत्मा. हां मी आत्मा. हां सच्चित आनंद रूप असा पुरुष आहे. यासाठी 3 अवस्थाचा प्रकाशक. ही जी अवस्था आहेत 3, कोणत्या अवस्था 3 सांगितल्या? जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती. या 3ही अवस्थेला प्रकाश करणारा प्रकाशक, प्रकाश देणारा, ही 3 अवस्था आपल्या देहामध्ये आहेत. पण कशामुळे प्रकाश आहे ह्या अवस्थेला? तर आत्म्यामुळे. बघा, 3ही अवस्था प्रकाशक मी स्वतः केवळ शुद्ध निर्मळ स्वयंप्रकाश सामान्य रूप आहे. 3ही अवस्थेला प्रकाश रूप कसा आहे? तर जसा घरामध्ये दिवा लावून ठेवला आणि दिव्याच्या प्रकाशामध्ये सगळे व्यवहार चालतात पण दिवा वेगळा असतो, तसा आत्मा ह्या जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती 3ही अवस्थेतून वेगळा आहे, अवस्थेपासून वेगळा आहे. ती अवस्था म्हणजेच
मी नाही, आत्मा नाही. आपण जागे आहे ते आपण जाणतो का नाही हो? मी जागा आहे, आपण जाणतो. तर मग जी जाणतो ती जाणीव वेगळी आणि जाणणारा वेगळा. ज्या वस्तूला जाणतो ती वस्तू वेगळी असते. म्हणून मी जागा आहे असं आपण जाणतो, म्हणून माझ्यापेक्षा जागृत अवस्था वेगळी आहे. स्वप्न अवस्था. स्वप्नाला सुद्धा आपण जागं झाल्यानंतर मला स्वप्न पडलं होतं म्हणतो. मी स्वप्न म्हणत नाही, मला स्वप्न पडलं म्हणतो. मग मला म्हणतो म्हणजे माझ्यापेक्षा वेगळं स्वप्न आहे. मग त्या स्वप्नाला सुद्धा मी जाणतो. आणि सुसुप्ती अवस्था म्हणजे गाढ निद्रा, जिथं जागृतीही नाही आणि स्वप्नही नाही. ती निद्रा म्हणजे सुसुप्ती. सुसुप्तीतून आपण जागं झाल्यानंतर सकाळी काय म्हणतो, खूप छान झोप झाली हो. म्हणजे त्या सुसुप्ती अवस्थेला सुद्धा मी जाणतो. मग तिथं सुसुप्ती अवस्थेत सुद्धा आत्मा आहे का नाही? स्वप्न अवस्थेत सुद्धा आत्मा आहे. स्वप्न जे जशाच तसं दिसतं बघा. मग ती कशाच्या प्रकाशानं दिसतं? ट्यूब बंद आहे, अंधार किट केलेलं आहे घरामध्ये, पांघरून घेतलेलं आहे वरी तोंडावर, आणि तरीसुद्धा स्वप्न पडलं तर सगळं प्रकाश स्वप्नामध्ये दिसतो. आपण बोलतो, चालतो, जिथं कुठं जायचं ती जातो, मंदिरात जातो, दर्शन घेतो, भजन करतो. जी काही चांगलं वाईट जेवढं स्वप्नामध्ये प्रपंच दिसतो ते जशाच तसा दिसतो. तर ती कुणाच्या प्रकाशानं दिसतो? तर आत्म्याच्या प्रकाशानंच तो दिसतो. आणि त्यालासुद्धा मी जाणतो. सुसुप्ती अवस्थेलाही जाणतो. आता सुसुप्ती अवस्थेला कसा जाणतो? जागं झाल्यास आपण चांगली झोप लागली म्हणतो. पण तिथं जर आत्मा नसता तर त्याला जाणता आलं असतं का? तिथं होता म्हणून जाणला. ह्याच्यासाठी एक दृष्टांत आपला झालेला आहे बघा. गस्त घालणाऱ्या माणसाचा. गस्त घालणारा जो माणूस होता, रात्रीच्या 2 वाजता तिथं बसलेला माणूस होता. त्याला एका दुसऱ्या व्यक्तीने विचारलं, इथून कुणी एक माणूस गेला का? तर तिथं जी होता माणूस त्यानं सांगितलं, नाही हो, 2च्या टायमाला इथून कुणीच गेलं नाही. मग तो माणूस तिथं होता म्हणून त्याला सांगता आलं. तिथं जर तो नसता, घरी झोपलेला असता, तर त्या रस्त्यावरून कोण गेलं हे त्याला सांगता आलं असतं का? सांगता आलं नसतं. कारण तिथं हजर नसता तर सांगताच आलं नसतं ना त्या रस्त्यावरून कोण गेला ते. मग तसंच सुसुप्ती अवस्थेत आत्मा आहे म्हणून मी सुखाने निजलो होतो, ही जागं झाल्यानंतर सांगता येतं. अशा 3ही अवस्था बुद्धीच्या आहेत. या 3 अवस्था ज्याच्या योगाने जाणले जातात तो या 3 अवस्थेचा साक्षी. या अवस्थेहून निराळा आहे. ह्याच्यापेक्षा कसा आहे आत्मा? निराळा आहे, साक्षी आहे, तो तिथंच आहे. 3ही अवस्थेमध्ये तो तिथंच आहे, जवळ आहे, समीप आहे, उदासीन आहे, पण त्याच्यामध्ये लिप्त नाही. आणि सगळं ज्ञान जाणतो, तर ज्ञान स्वरूप आहे. याहून निराळा सच्चिदानंद रूप उत्तम पुरुष आहे. उत्तम पुरुष आहे ती. यासाठी 3 अवस्थाचा प्रकाशक मी स्वतः केवळ शुद्ध निर्मळ स्वयंप्रकाश सामान्य रूप आहे. शुद्ध कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. शुद्ध कशाला म्हणावं? सुनीता ताई काळे बोला, शुद्ध कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय ताई, सांगू का मी? थांबा ना, त्यांनी नाही सांगितलं तर तुम्ही सांगा. सुनीता सांगा. मीनाताई, शुद्ध कशाला म्हणावं? ताई तुमच्या चरणी वंदन. शुद्ध कशाला म्हणावे? शुद्ध अस्पृश्य को शुद्ध कहिये. बरोबर आलं. शुद्ध हां बोला. दोष अस्पृश्य को शुद्ध कहिये. दोष शब्द राहिला होता. दोष शब्द राहिला. हां, शब्द जर राहिला तर ती पूर्णच होत नाही ना. अस्पर्श कशाचा स्पर्श? शुद्ध दोषाचा स्पर्शच नाही, कोणताच दोष नाही त्याच्यामध्ये. निर्मल कशाला म्हणावं? निर्मळ. मीनाताई बोला, निर्मळ कशाला म्हणावं?
निर्मल त्यालाच म्हणावं ताई. तो शाश्वत कोणताच मल नाही त्याला निर्मळ कोणताच असं. निर्मलाची म्हणावी. स्वयंप्रकाश. स्वयंप्रकाश म्हणजे स्वतःचा प्रकाश. आता प्रकाश. ओम ओम नमः शिवाय. म्यूट करा आता. स्वयंप्रकाश म्हणजे स्वतःचा प्रकाश. आत्मा जो आहे तो स्वयंप्रकाशित आहे, त्याला कोणाच्याच प्रकाशाची आवश्यकता नाही. चंद्र सूर्यसुद्धा परप्रकाशित आहेत, पण स्वयंप्रकाश आत्मा अलुप्त प्रकाश येतो. स्वयंप्रकाश अलुप्त कधीच लुप्त होत नाही. तो दिवसा रात्री कधीही लुप्त होत नाही. स्वयंप्रकाश त्यालाच म्हणावं जो स्वतः प्रकाशमान आहे आणि इतरालाही प्रकाशित करतो, त्याला स्वयंप्रकाश असं म्हणावं. चंद्रसुद्धा दिवसा लुप्त होतो, सूर्य रात्री लुप्त होतो, पण आत्मा कधीच लुप्त होत नाही. स्वयंप्रकाश आहे तो. आता सगळीकडं अंधार पडला आहे, घरामध्ये लाईट गेली आणि आपण एका रूममध्ये खुर्चीवर बसलेलो आहोत. आपल्याला आपल्या घरातल्या व्यक्तीनं हाक मारली कुठेहीस म्हणून, तर आपण काय सांगतो? ओम नमः शिवाय. तू कुठेहीस, मला काहीच दिसेना, असं हाक मारलेली. मग कुठेही म्हणून सांगतो आपण? येईल का लक्षात? मीनाताई कुठे म्हणून सांगतो? अंधार पडलाय, लाईट गेली, मग आपल्याला हाक मारली. मी तर घरात म्हणून सांगतो ताई. मी इथं आहे म्हणून सांगतो घरात आत्म्याच्या प्रकाशाने. घरातच आहे ना दुसरा पण व्यक्ती, आपण पण घरातच आहेत. मग त्याला तो विचारू लागलेला आहे, घरातलाच व्यक्ती, तू कुठे आहेस म्हणून. नंदाकाची हां बोला. सांगतो त्याला. ओम नमस्कार. म्हणजे आपण ज्या ठिकाणी बसलो तिथं मी इथं खुर्चीवर बसलेलो आहे असं सांगतो का? हां बरोबर सांगतो. मी इथं खुर्चीवर बसलेलो आहे असं सांगतो. मग मी खुर्चीवर बसलो ही तुम्हाला कुणाच्या प्रकाशानं कळालं? ओम नमस्कार. हे आत्म्याच्या प्रकाशानं कळालं. मी आत्म्याच्या प्रकाशानं. आत्म्याच्या प्रकाशानं कळालं. मी कुठे की असं म्हणतो का आपण? मलाच माहीत नाही मी कुठे की, अंधार पडलाय, मी दिसेना गेलो मला, असं म्हणतो का? तसं म्हणत नाही आपण, कारण स्वयंप्रकाशित आपण. आपला आत्म्याचा प्रकाशन आपण स्वयंप्रकाशित असल्यामुळं चौकट अंधार जरी असला तरी स्वतःचा प्रकाश असा काय, आत्मा स्वयंप्रकाशित आहे आणि सामान्य रूप आहे. विशेष ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर पुन्हा सामान्यात यावं लागतं. विशेष ज्ञान काटेनं काटा काढायचा आहे, म्हणजे अज्ञानाचा नाश विशेष ज्ञान करतं. आपण ती बघून आलेलो आहे ती विशेष ज्ञानाचा. सूर्याच्या प्रकाशामध्ये गवत जळत नाही. सूर्याच्या प्रकाशामध्ये सामान्य रूप अग्नी असतो. मग सामान्य रूप अग्नी असतो म्हणून गवत जळत नाही. त्याच्यावर जर ती काच धरला तर गवत जळतं, मग तिथं विशेष अग्नी प्रगट होतो. तसंच विशेष ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. कुणाकून? तर सद्गुरूच्या द्वारानं, सत्शास्त्राकून. आणि विशेष ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर पुन्हा सामान्यामध्ये यायचं. विशेष ज्ञानामध्ये सारखंच आपण राहतो का? आता पाठ ऐकू लागलोत आपण विशेष ज्ञान प्राप्त करून घेऊ लागलोत, पाठ झाला की आपण सामान्यामध्ये येतो. मग ज्ञान प्राप्त होतं पण सामान्यामध्ये येतो. विशेष ज्ञान कसं आहे बघा, अज्ञानाचा नाश करतं विशेष ज्ञान जे आहे ते, परंतु पुन्हा सामान्यामध्ये येतं अज्ञानाचा नाश करून. जसं पायामध्ये काटा मोडला, आता ती काटा काढायचा आहे, मग काटा काढण्यासाठी दुसरा काटा घ्यावा लागतो आणि त्या काट्यानं पायातला काटा काढायचा आणि पुन्हा दुसरा बी काटा जपून ठेवायचा आणि पायातला बी जपून ठेवायचा, का दोन्ही बी फेकून द्यायचे? कसं करायचे? ओम नमः शिवाय. काय करावं? हां दोन्हीही म्हणजे सामान्यमध्ये यायचं. पुन्हा विशेष ज्ञानानं आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आणि पुन्हा सामान्य रूप आत्मा आहे असं सांगू लागले आहे. स्वयंप्रकाश सामान्य रूप आहे. तुर्या साक्षी तो दुहाता तुर्या साक्षी तो कोय कहे,
जो साक्ष पदार्थ होय, उपाधिरहित स्वरूप हूँ, नहीं साक्ष साक्षी दोय. टीका. जर साक्ष साक्षीने जाणल्या जाणाऱ्या अशा जागृतादी वृत्ती स्थूल सूक्ष्म देहादी पदार्थ आत्म्याहून भिन्न आहेत. जेवढे जाणले जाते पदार्थ तेवढे सगळे कसे आहेत? आत्म्याहून भिन्न आहेत. साक्ष साक्षीने जाणल्या जाणाऱ्या, साक्ष म्हणजे समोर दिसणारा पदार्थ, साक्षी म्हणजे जाणणारा. अशा कोणकोणत्या काय जाणलं जातं? तर जागृत आदी म्हणजे जागृत, स्वप्न आणि सुसुप्ती. आदी म्हणजे पुढचे. जागृत आदी वृत्ती या स्थूल सूक्ष्म देहादी पदार्थ आत्म्याहून भिन्न आहेत. स्थूल कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. स्थूल पदार्थ कशाला म्हणावं? मीनाताई बोला. कशाला म्हणावं स्थूल? हाताला लागतो आणि डोळ्याला दिसतो याला स्थूल असे म्हणावे. सूक्ष्म? हाताला लागत नाही आणि डोळ्याला पण दिसत नाही याला सूक्ष्म असे म्हणावे. स्थूल सूक्ष्म देहादी पदार्थ, ध्येयसुद्धा आत्म्याहून भिन्न आहेत. हे सगळे पदार्थ कसे आहेत? आत्म्याहून भिन्न आहेत. हे सत्य असेल तरच तुरीय म्हणजे साक्षी असे दोन विशेषणे आत्म्यास कोणीही लावू शकेल. हे जर खरं असेल तरच तुर्या आणि साक्षी हे दोन विशेषणे आत्म्या कोणीही लावू शकेल. आता तुर्या अवस्था कशाला म्हणावं? तुर्या अवस्था महादेवीताई स्वामी आहेत का? बोला बरं. तुर्या कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. कोण? नंदा काकी बोला. कशाला म्हणावं तुर्या? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तुरीय अवस्था म्हणजे चौथी अवस्था. हां, तिचं म्हणजे पूर्णच अवस्था सांगा. किती अवस्था आहेत? कितीत अवस्था? 4 अवस्था आहेत. कोणकोणत्या? जागृत अवस्था, स्वप्नी, सुसुप्ती आणि तुरीय अवस्था. हां, तुर्या अवस्था. मीनाताई बोला. ते ओम नमः शिवाय सांगितलं त्यांनी. हां, जागृती, स्वप्न, सुसुप्ती आणि तुर्या. तुर्या अवस्था महाकारण देहाची अवस्था आहे. तुर्या अवस्था. जागृती अवस्था कोणत्या देहाची? मीनाताई म्यूट करा. जागृत अवस्था कोणत्या देहाची? ओम नमः शिवाय. जागृत अवस्था आपण बघून आलो. जागृत अवस्था नेत्रस्थान, वैखरी वाचा स्थूल भोग जाण, क्रियाशक्ती रजगुण मान, आकार मात्रा विश्वाभिमान. किती दिवस चाललं आपलं हे पण आपल्याला पाठ झालं नाही. ऐकलं की सोडून दिला. कोणत्या देहाची जागृत अवस्था? नंदा काकी बोला. स्थूल देहाची आहे. स्थूल देहाची आहे जागृत अवस्था. तर जर साक्षीचे आपल्या जाणणाऱ्या अशा जागृतादी वृत्ती त्या स्थूल सूक्ष्म देहादी पदार्थ आत्म्याहून भिन्न आहेत हे सत्य असेल तर तुर्या आणि साक्षी असे दोन विशेषणे आत्म्यास कोणीही लावू शकेल. काय सत्य? तर जागृतादी वृत्ती म्हणजे जागृती, स्वप्न, सुसुप्ती, स्थूल सूक्ष्म देहादी पदार्थ ही सगळे कसे आहेत? आत्म्याहून भिन्न आहेत. हे जर सत्य असलं तरच काय होईल? तुर्या आणि साक्षी अशी दोन विशेषणे आत्म्यास कोणीही लावू शकेल. पण जर जागृतादी अवस्था व स्थूल पदार्थ परमार्थिकदृष्ट्या खरी नाहीत तर आत्म्यास
तुर्या व साक्षी अशी विशेषणे कशी कोणास लावता येतील? परमार्थिकदृष्ट्या जागृती आणि जागृतादी म्हणजे जागृती, स्वप्न, सुसुप्ती अवस्था या स्थूल पदार्थ म्हणजे परमार्थिकदृष्ट्या खरे नाहीत, तर आत्म्यास तुर्या व साक्षी अशी विशेषणे कशी कोणास लावता येतील? एकाच मनुष्यास निरनिराळ्या, पुढे समजून सांगू लागलेले आहेत ते, एकाच मनुष्यास निरनिराळ्या आप्ताच्या संबंधाने निरनिराळी नावे प्राप्त होतात. तुर्या आणि साक्षी आत्म्याला नावं कसे प्राप्त झाले हे पुढे सांगू लागलेले आहेत. दोन्हीही नावं काय सांगतात? म्हणून एकाच मनुष्यास निरनिराळ्या आप्ताच्या म्हणजे वेगवेगळे नाते संबंधाने निरनिराळी नावे प्राप्त होतात. एकच मनुष्य आहे, त्याला कुणी काय म्हणतं? काका म्हणतं. त्याच मनुष्याला कुणी काय म्हणतं? मामा म्हणतं. तोच मनुष्य वेगळा नाही, त्याला कुणी पिताजी म्हणतं, त्यालाच कुणी मुलगा म्हणतं. म्हणजे एकच मनुष्य तर एकच आहे. असं तुर्या आणि साक्षी ही आत्म्याचे लक्षणे आहेत. परमार्थिकदृष्ट्या स्थूल आणि पदार्थ परमार्थिकदृष्ट्या खरी नाहीत, तर आत्म्यास तुर्या आणि साक्षी कशी विशेषणे कोणास लावता येतील त्याच्यासाठी हे सांगू लागलेले आहेत. तर म्हणतात, तर त्याचा म्हणजे त्यास भाचा असला तर मामा, पुतण्या असला तर काका, जावई असेल तर सासरा व पुत्र असला तर पिता, अशी निरनिराळी नावे प्राप्त होतात. कोणाला प्राप्त होतात ही नावे? ओम नमः शिवाय एकाच माणसाला प्राप्त होतात. परंतु वर सांगितलेले त्याचे संबंधी नसेल किंवा मेले तर त्याला मामा, काका इत्यादी नावे देता येत नाहीत. आता भाचा मेला, नाही मामा मेला, भाचा आहे तर मामा कुणाला म्हणिलो? किंवा भाचाच नाही तर मामा म्हणता येत नाही. दोन्हीही लागतं तिथं. काय सांगितलं इथं? नसेल तर मेले तर त्याला मामा, काका इत्यादी नावे देता येत नाहीत. येले का लक्षात? ज्याला मामा काका म्हणतो, कुणी मामा म्हणतो, कुणी काका म्हणतो, कुणी पुत्र म्हणतो, मग ती व्यक्ती किती ती व्यक्ती? ओम नमः शिवाय लक्षात आलं का? कळतं मग किती व्यक्ती ती? एकच व्यक्ती आहे. एकच आहे. हां, एकच आहे. एकालाच वेगवेगळे नाते वेगवेगळ्या शब्दात बोलतात. पण जर भाचाच नाही तर मामा म्हणता येतं का? एकच भाचा होता आणि मेला तर मामा कोण म्हणील? म्हणत नाही. मामा, काका इत्यादी नावे देता येत नाहीत मेल्यावर. म्हणजे यावरून असे झाले की सर्व नावे कल्पित आहेत. ही जी मामा, काका, जी सासरा, जी काही आहे सर्व, ती सर्व कल्पित आहे. कल्पित कशाला म्हणावं? मुद्रिकाताई महाजन बोला, म्यूट उघडलंय. कल्पित कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय ताई. हां एका काळात असतो आणि एका काळात नसते, त्याला कल्पित म्हणावे. हां. मग मामा आहे आता आणि भातचा मेला, मग मामा राहिला का? नाही राहिला. मग आधी होता का नव्हता? भातचा जेव्हा होता तेव्हा मामा होता का? हां. हा, भाचा होता तेव्हा मामा होता. आणि पुन्हा आता आता नाही राहिला. मग एका काळात आहे आणि एका काळात नाही. हा, कोणतं? प्रत्येक नातं तसंच आहे, कल्पित आहे. सर्व नावे कल्पित आहेत. पण मूळचा पुरुष जेवढा खरा आहे याच न्यायाने, एकच माणूस आहे मूळचा आणि तो खरा एकच आहे, याच न्यायाने तुर्या, साक्षी इत्यादी विशेषणेही माझ्या स्वरूपात उपाधीच्या अपेक्षेनेच प्राप्त झालेले आहेत. उपाधीच्या अपेक्षेने. उपाधी लागली तरच आपण उपाधीचं लक्षण बघितलेलं आहे बघा. मामा कुणाला म्हणावं?
तर तो त्याच्या स्वरूपात प्रवेश होत नाही. बाहेर राहून आणण्याहून वेगळं सिद्ध करून दाखवतो. सभा भरलेली आहे आणि सभेमध्ये एक मनुष्य आहे बसल्याला, आणि बाहेरून मामा म्हणून हाक मारली तर त्या सभेमध्ये अनेक लोक आहेत. पण जेव्हा मामा ही उपाधी लागली तेव्हा तो एकच उभा राहतो उठून. ज्याचा भाचा आहे तोच मामा उठून उभा राहतो, दुसरे नाही. मग ही नावे कशामुळे लागली? ओम नमः शिवाय. लक्षात येईल का कशामुळं लागलं? मामा कशामुळं नाव लागलं? ओम नमः शिवाय ताई. हा? उपाधीमुळे लागलं. उपाधीमुळं लागलं. बरोबर. कशामुळं लागलं ना? उपाधीमुळं लागलं. वास्तविक म्हणजे खरे नाही आणि मी त्या जागृतादी उपाधी रहित म्हणजे निरुपाधिक स्वरूप आहे. आत्म्याला कोणतीच उपाधी नाही, उपाधी रहित आहे. मी त्या जागृतादी उपाधी रहित आहे. जागृत, स्वप्न, सुसुप्ती या तिन्ही अवस्था जी आहेत त्या निरुपाधिक स्वरूप मी आत्मा आहे. यामुळे माझ्या शुद्ध स्वरूपात साक्ष आणि साक्षी हे दोनही नावे नाहीत. आत्म्याला साक्ष समोरची वस्तू आणि साक्षी बघणारा. मग आत्म्यामध्ये हे दोन आहेत का? साक्ष आणि साक्षी आहेत का? आत्म्यामध्ये आहेत का ही दोन? ओम नमः शिवाय. दामाताई आहेत का दोन्ही? साक्ष आणि साक्षी. ओम नमः शिवाय ताई. कोण सांगते? आत्म्यामध्ये हे दोन आहेत का? साक्ष आणि साक्षी. मीनाताई बोला. आत्म्यामध्ये आहेत ना ताई ते. साक्ष आणि साक्षी दोन्ही बी आहेत का? आहेत ना दोन्ही. ओम नमः शिवाय. म्यूट करा. सुनंदा पाटील बोला. ओम नमः शिवाय हे दोन्ही आत्म्यात नाहीत. ओम नमः शिवाय. साक्ष आणि साक्ष दोन्ही आत्म्यात नाही. ही नाहीत आत्म्यामध्ये. आत्मा द्रष्ट आहे. समोर दिसणारी वस्तू ही नाही आणि जो बघतो ती वस्तू सुद्धा नाही. जो बघतो तोही नाही आणि दृश्य पण नाही आणि दृष्टा पण नाही. काहीच नाही आत्म्यामध्ये. दोन नावे नाहीत. म्यूट करा. सुनंदाताई पाटील म्यूट करा. ओम नमः शिवाय. तर दोहा होम विश्व तेजस प्रज्ञा नहीं तुर्य म्हणजे या मोजमायम नाही दृष्टा साक्ष नाही केवळ शुद्ध होम भाय. काहीच नाही मी. एक 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 सोडीत जायचं बघा. आधी काय करतो बघा आपण? सुरुवातीची अवस्था आहे जेव्हा कर्म करतो. वेदांतामध्ये किती भाग? वेदांताचे किती भाग आहेत वेदांतामध्ये? ही जी आपण ज्ञान घेत आहे ती वेदांत म्हणजे अंतिम भाग आहे. मग वेदांताच्या सुरुवातीला काय सांगितलं? ओम नमः शिवाय. वेदांताच्या पहिल्या भागामध्ये काय सांगितलेलं आहे? नंदा काकी काय सांगितलंय? वेदांताच्या किती भाग आहेत वेदांताचे? जेव्हा वेद आपण 4 भाग. कोणकोणते? सामवेद, यजुर्वेद, साम, अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि ऋग्वेद. हे 4 वेद आहेत. वेद 4 झाले, पण वेदामध्ये जे ज्ञान दिलंय ती वेदाच्या पहिल्या भागामध्ये कशाचं कोणतं ज्ञान दिलंय? कर्म करा, सत्कर्म करा म्हणून सांगितलं पहिल्या भागामध्ये. दुसऱ्या भागामध्ये उपासना सांगितली आणि अंतिम भागामध्ये वेदांताच्या अंतिम भागामध्ये ज्ञान सांगितलेलं आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान ही अंतिम भागामध्ये जे सांगितलेलं आहे ती तर जागृती अभिमानी, विश्व स्वप्न अभिमानी,
हुम विश्व तेजस प्रज्ञा नाही तुर्या मुंजमान नाही दृष्टा साक्ष नाही केवळ शुद्ध होम बाहाय. म्हणजे मी काहीच नाही. मी विश्व अभिमान नाही, तेजस अभिमान नाही, तुर्या अवस्था नाही, मी दृष्टा नाही, काहीच नाही असं सांगू लागलेले आहेत. पहिल्या भागामध्ये कर्म करा सांगितलं. आपण कर्म करतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर तसेच मधी असतात आणि आपण कर्म करतो. कर्म करत असताना कर्म सारखं पळत राहतो. कर्म करतो आणि ती करावं पण लागतं. ती केलं म्हणूनच आपण इथपर्यंत आलो. कर्मामुळंच आपल्या पापाचा नाश होतो. पुन्हा पुढची पायरी सांगितली उपासना. उपासना करा. उपासना म्हणजे ईश्वराच्या सानिध्यात राहा. त्याच्यापासून बाजूला जाऊ नका. अखंड अनुसंधान ठेवा. लिंगाचं कसं अनुसंधान ठेवतो आपण? सूत्र लावून पूजा करतो. पूजा जरी करायची असेल तरी बाजूला ठेवून करायची, तर तसं अनुसंधान ठेवायचं. उपासना. दुसऱ्या भागात सांगितलं वेदांताच्या उपासना. आणि तिसऱ्या अंतिम भागात मात्र ज्ञान सांगितलेलं आहे. कर्म करतो, सगळ्या विकार तसेच असतात. जेव्हा उपासनेमध्ये जातो तेव्हा संकल्प विकल्प सगळे राहत नाहीत. मन स्थिर व्हायला लागतं. कोणताच मनात संकल्प राहत नाही, विकल्प राहत नाही, ह्याची निवृत्ती होते उपासनेनं. आणि ज्ञानानं काय होतं तर आवरण निघून जातं. अज्ञानाचं जे आवरण आहे ते निघून जातं आणि ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून एक 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 सोडत जायचं आहे. जेव्हा आपण कर्म करतो तेव्हासुद्धा चांगलं वाटतं बघा. एक 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 आपल्याला काहीतरी सापडायला वाटतं, काहीतरी सापडायले दृष्टांत होतात. ईश्वराची अनुभूती येते कर्म करत असताना. पण कर्म कसं? निष्काम कर्म, सकाम नाही. सकाम कर्म जर केलं तर त्याच्यामुळं अंतःकरण शुद्धी होत नाही. निष्काम कर्म आणि निष्काम उपासना दोन्ही निष्काम जर असेल तरच आपण ज्ञानाकडं जातो. पुढे गेल्यानंतर ही काहीच नाही ही आपल्या लक्षात येतं. पुढचं आपल्याला सापडत जातं आणि मागचं हातलं सुटत जातं. आपोआपच सुटतं बघा. आपण जाऊ लागलेलो आहोत आणि जात असताना आपल्याला काय व्हायलं? नाणे दिसू लागले रस्त्यात, तर आपण वेचू लागलो. पण तसंच पुढे गेलं तर 500च्या नोटा दिसू लागल्या. पुन्हा नाण्याचा विचार करू का? पुन्हा नाणं वेचायचं सोडून दिलं आणि पुन्हा 500च्या नोटा वेचू लागलो. पुन्हा पुढे गेल्यानंतर सोन्याचे मोहरा दिसू लागल्या. पुन्हा 500च्या नोटाचा विचार नाही तर मोहरा विचू लागलो. त्याच्या पुढे गेलं तसंच प्रवास आपला सुरूच आहे. पुढे गेलो पुन्हा मात्र रत्न दिसू लागले, हिरे दिसू लागले. आणि जेव्हा पुढे जाऊ तेव्हा वेचत पुढे गेलो, मागचं सोडीत तर पुढे लिहिलेलं होतं, या सर्वाचा मालक राजा तूच आहेस. मग वेचण्याची गरज आहे का? काहीच, त्याचा मालकच तू आहेस. जेव्हा आपल्याला ही लक्षात येईल मीच सर्व काही आहे, आत्मा मी म्हणजेच राजा आहे, तेव्हा ही मागचं सगळं सुटत जातं. काहीच मी नाही. तेजस अभिमान मी नाही, विश्व अभिमान मी नाही, तुर्य अवस्था मी नाही, दृष्टा नाही, साक्षी नाही, काहीच नाही. केवळ शुद्ध चैतन्य मी आहे. ठीक आहे. जागृतीचा अभिमानी विश्व, स्वप्नाचा अभिमानी तेजस. जागृतीत कोणता अभिमान सांगितला? आपण चोपाही बघून आलेलो आहोत. जागृत अवस्था आहे का कुणाला चोपाई लक्षात? ओम नमः शिवाय. मुद्रिकाताई महाजन बोला बरं, काय होती चोपाई आपण बघून आलो? हां, जागृत अवस्था विश्वाभिमान. जागृत अवस्था नेत्रस्थान, वैखरी वाचा, स्थूल भोग जाण, क्रियाशक्ती, रजगुणमान, आकार मात्रा, विश्वाभिमान. जागृत अवस्थेत जीव कुठं असतो तर नेत्रस्थानात असतो. वैखरी वाचा किती सांगितल्या? ओम नमः शिवाय. वाचा किती आहेत?
मीनाताई. परापशंती मध्यमा वैखरी या 4 वाचा आहेत. ओम चार नमः वाचा शिवाय. आहेत. मग जागृत अवस्थेची कोणती वाचा आहे? कोणती? जागृत अवस्था वैखरी वाचा आहे. ओम नमः शिवाय. खरी वाचा. जागृत अवस्था नेत्रस्थान. जागृत अवस्थेची वैखरी वाचा आहे. स्थूल भोग आहे, म्हणजे दिसतो भोग समोर. स्थूल भोग जाण आणि क्रियाशक्ती. आपण जागे असताना क्रिया काम करतो का नाही हो? काम करतो जागा असताना. क्रियाशक्ती आहे, रजोगुण आहे तिथं, आणि आकार मात्रा विश्वाभिमान. ओमकाराचा आकार मात्रा आहे आणि विश्वाभिमान. असे हे जागृत अवस्थेचे 8 तत्व आहेत. आपण हे बघून आलेलो आहोत, पण पुन्हा पुन्हा जर आपण अभ्यास केला तर लक्षात राहतं. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे माझ्या मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरू माऊलीचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले असतील तर ते माझ्या वाणीचा दोष. ओम नमः शिवाय.